माणिकराव कोकाटे यांच्याकडून आज उच्च न्यायालयामध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं त्यांना जी शिक्षा सुनावली आहे त्याला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्याची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे। मात्र या सुनावणीला कोकाटेंच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली ते ॲडव्होकेट आशुतोष हे देखील उपस्थित राहणार आहेत। सर, राठोड साहेब आपल्यासोबत आहेत। सर, आज आपण मुंबईच्या न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत, काय कारण त्याचं? कारण या संपूर्ण प्रकरणात माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने हे प्रकरण उघडकीस आलं आणि याच्यात माजी पक्षकार दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली या नेसेसरी पार्टी आहेत आणि पक्षकाराची बाजू ठेवणं हे माझं प्रोफेशनल कर्तव्य आहे। याच्यात लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 सबसेक्शन 3 हा स्वयंस्पष्ट आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित केलेला कायदा आहे। सत्र न्यायालय नाशिक यांचा निकाल कायम राहावा यासाठी आवश्यक तो युक्तिवाद आज आम्ही करणार आहोत। आपण या ठिकाणी न्यायालयात नेमकी काय भूमिका मांडणार आहात, कशा पद्धतीने डिफेंड करणार आहात? याच्यात आवश्यक जो युक्तिवाद आहे की सदर अपात्रता कशी कायद्यानुसार झालेली आहे आणि एकदा कन्व्हिक्शन झाल्यानंतर अपात्रता ही ऑटो ऑपरेटिव्ह आहे हे मुद्दे राहतील आणि शेवटी अभिलेखावर जे पुरावे आहेत तो युक्तिवादाचा भाग आहे, तो मला आत्ता उघड करणं उचित होणार नाही। सर, या ठिकाणी कालच नाशिक पोलिसांचं एक पथक देखील कोकाटे ज्या ठिकाणी आहेत लीलावतीला त्या ठिकाणी पोहोचलेलं आहेत। कोकाटेंवर सध्या उपचार सुरू आहेत। अशा वेळेला या याचिकेला किती महत्त्व आहे? असं आहे की माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब हे लोकप्रतिनिधी आहेत आणि तसं सन्माननीय व्यक्ती आहे। त्यांच्यासाठी पथक पाठवणं, अटकेचा फार्स करणं हे सर्व करण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, कायद्याला मानणारी व्यक्ती आहे। जर आज उच्च न्यायालयाचा निकाल झाला आणि शिक्षेला स्थगिती नाही मिळाली तर कोकाटे साहेब स्वतःहून कोर्टापुढे शरण येतील। त्याच्यासाठी पथक वगैरे पाठवण्याची काही गरज नाही, अटकेचा एवढा फार्स करण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय आज मुंबई उच्च न्यायालयात जी सुनावणी होती त्या सुनावणीला नाशिकचे याचिकाकर्ता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल करून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला ते ॲडव्होकेट आशुतोष राठोड हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।